नमस्कार मित्रांनो. मिथुन राशीचा स्वामी बुध वक्री होणार आहे जुलै महिन्यामध्ये. याचप्रमाणे मिथुन राशीचा नंबर 1चा अशुभ फलदायी ग्रह मंगळ हा सुद्धा केतूच्या युतीमध्ये जाणार आहे. याचप्रमाणे जो गुरु आहे हा मिथुन राशीमध्येच भ्रमण करतोय, जी की खूप महत्त्वाची आणि चांगली गोष्ट आहे. बाकीचे जे ग्रह आहेत त्याचे सुद्धा परिणाम जुलै महिन्यामध्ये कशा प्रकारचे मिळतील, आपल्या जीवनाचं असं कोणतं क्षेत्र आहे की जे सर्वात जास्त प्रभावित होणार आहे, सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला आपण चर्चा करू की आपलं जे स्वास्थ्य आहे मानसिक किंवा शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे बुध, जो की तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतो आहे, दिनांक 18 तारखेनंतर हा जो बुध आहे हा वक्री होणार आहे. तुमच्याच राशीमध्ये गुरु जो आहे तो सुद्धा भ्रमण करतो, जी की अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. राशीमध्ये रवीचं सुद्धा भ्रमण आहे दिनांक 17 तारखेनंतर. हा जो रवी आहे किंवा सूर्य आहे तो तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे आणि 27 तारखेनंतर शुक्र जो आहे हा तुमच्याच राशीमध्ये येणार आहे. याचप्रमाणे राशीचा जो षष्ठेश आहे रवी मंगळ हा तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतो आहे, केतूच्या सुद्धा युतीमध्ये जाणार आहे. आणि राशीचा जो अष्टमेश आहे शनी, जो तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय 17 तारखेनंतर, हा शनी सुद्धा वक्री होणार आहे. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर चळवळी मुळातच तुमची रास आहे. तर हा जो चळवळीपणा आहे, ही जी एनर्जी आहे, हे जे फिरणं वगैरे आहे, हे तुमचं या महिन्यामध्ये थोडंसं जास्तच दिसून येईल. तर त्यामुळे त्याचा परिणाम तुमच्या मानसिक किंवा शारीरिक स्वास्थ्यावर होण्याची शक्यता जास्त प्रमाणात आहे. खास करून शारीरिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता थोडीशी जास्त आहे. तर थोड्याशा तुमच्या ज्या हालचाली आहेत किंवा तुमचं फिरणं आहे किंवा तुमचा जो ॲक्टिव्हनेस आहे त्याच्यावरती थोडंसं लक्ष द्या. आरोग्यावरती लक्ष द्या. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील. लागणं, कापणं, खरचडणं अशा प्रकारचे काही शारीरिक दुखापतीचे प्रसंगसुद्धा या महिन्यामध्ये होण्याची शक्यता जास्त आहे. त्या संदर्भात काळजी घ्या. मात्र इथे एक गोष्ट खूपच चांगली आहे, जी की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणारा जो गुरु आहे, हा गुरु कुठलीच गोष्ट टोकावर नेणार नाही. तर त्या संदर्भात काळजी करू नका. असं जरी असलं तरी आपल्या जे कामं आहे त्यावरती थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. कामं तुमचं मन आणि तुमचं शरीर स्थिर ठेवून करणं गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करू की तुमचा जो आर्थिक स्तर आहे हा नेमका कशा प्रकारचा राहील. जसं की तुमच्या राशीच्या धनस्थानामध्ये किंवा द्वितीय स्थानामध्ये बुध भ्रमण करतोय. दिनांक 18 तारखेनंतर तो वक्री होणार आहे. 17 तारखेनंतर रवी सुद्धा तुमच्या द्वितीयात येणार आहे. राशीचा जो पंचमेश आहे शुक्र हा तुमच्या व्यय स्थानामध्ये भ्रमण करतोय. 27 तारखेनंतर हा तुमच्याच राशीमध्ये येणार आहे. याचप्रमाणे राशीचा जो अष्टमेश आहे शनी, जो की तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय. 17 तारखेनंतर हा वक्री होणार आहे. राशीचा जो लाभेश आहे मंगळ हा तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करत आहे. एकंदरीतच या सर्व ग्रहांचा विचार करायचा झाला तर या महिन्यामध्ये आर्थिक संदर्भात थोडंसं तुम्हाला तडजोडीचं धोरण घ्यावं लागेल. मुळातच तुमचा जो स्वभाव आहे की खर्च करणं हा तुमचा मूळचा स्वभाव आहे, तो या महिन्यात थोडा जास्तच दिसून येईल. तर खर्चावरती नियंत्रण ठेवा. अनावश्यक अनपेक्षित खर्च या महिन्याच्या साधारण 18-19 तारखेनंतर थोडेसे जास्त होत आहेत की काय, असा प्रकारचा काय अनुभव येईल तर शॉपिंगवरती थोडंसं कंट्रोल करणं गरजेचं राहील. याचप्रमाणे जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर त्या संदर्भात सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. संपूर्ण महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारचे मोठे ट्रेड किंवा फक्त आणि फक्त भावनेच्या आहारी जाऊन किंवा रिस्क याच्या नावाखाली करू नका. तुमचे अंदाज चुकू शकतील आणि त्या संदर्भात मोठे त्रास सुद्धा सहन करावे लागतील. या संदर्भामध्ये काळजी घेणं गरजेचं आहे. याचप्रमाणे गृहसौख्याबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो चतुर्थेश आहे बुध, जो की तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतोय 17 तारखेनंतर 18 तारखेनंतर हा वक्री होणार आहे. आणि या ठिकाणी 29 तारखेनंतर मंगळ सुद्धा येणार आहे. फक्त एकच गोष्ट आहे की तुमच्या वयापेक्षा घरातली जी मंडळी लहान आहेत त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. या संपूर्ण महिन्यामध्ये थोडंसं फिरणं वगैरे तुमचं थोडं जास्तच होणार आहे. त्या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार यापासून थोडंसं लांब राहा आणि खास करून वादविवादामध्ये जाऊ नका. ही गोष्ट थोडी आवश्यक असणार आहे. लव्ह लाईफ किंवा रिलेशनशिपबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो पंचमेश आहे शुक्र, जो की तुमच्या व्यय स्थानामध्ये भ्रमण करतोय, अर्थात 27 तारखेनंतर तो तुमच्याच राशीमध्ये येणार आहे. तर साधारण गेल्या काही दिवसापासून तुम्ही बघितलं पण असेल की तुमच्या रिलेशनशिपमध्ये ज्या व्यक्ती आहेत त्यांच्यावर छोट्या मोठ्या कारणामुळे तू मैमे होते आहे. तर जुलै महिन्यामध्ये ही जी तू मैमे ही थोडी वाढणार आहे किंवा थोडेसे विरहाचे प्रसंगसुद्धा येऊ शकतील. तर या संदर्भात थोडंसं स्वतःच्या मनावरती थोडंसं किंवा भावभावनावरती कंट्रोल करणं गरजेचं राहील. ज्या गर्भवती महिला त्यांनी सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले कुठलेही त्रास समजा दिसले तर त्यावर लगेचच्या लगेच डॉक्टर इलाज करणं गरजेचं राहील. मात्र जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्यासाठी हा संपूर्ण महिना अतिशय चांगला असणार आहे. त्याच्यामुळे काळजी करू नका. अर्थात गुरु जो तुमच्या राशीमध्ये भ्रमण करतो आहे
तो पंचम दृष्टीने तुमच्या पंचम स्थानाला पाहतोय. त्यामुळे गर्भवती महिला म्हणा किंवा तुमचं जे रिलेशनशिपचा जो मामला आहे त्यामध्ये फारसे काही टोकाचे प्रसंग येणार नाही. याचप्रमाणे वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो सप्तमेशाही गुरु हा तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध बऱ्याच प्रमाणात तुमचे सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. खास करून तुम्हाला असं वाटू शकेल की वैवाहिक जोडीदार आपल्याला थोडे हवे होते, परंतु काळजी करू नका. वैवाहिक जीवन अतिशय स्मूथ असणार आहे. याचप्रमाणे खास करून जे विवाहोत्सुक तरुण तरुणी आहेत त्यांच्याकरता हा संपूर्ण महिना अतिशय चांगला असणार आहे. विवाह जुळणं, एंगेजमेंट होणं किंवा अपेक्षेप्रमाणे स्थळ येणं अशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला या महिन्यामध्ये निश्चित येणार आहे. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात सांगायचं झालं तर खास करून तुमच्या राशीचा जो दशमेश आहे किंवा रमेश आहे गुरु हा तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय आणि राशीच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करणारा जो शनी आहे हा दिनांक 17 तारखेनंतर वक्री होणार आहे. इथे 2-3 गोष्टी आहेत त्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. अर्थात तुमच्या कामाचं स्वरूप अतिशय चांगलं राहील, तुमचं कामसुद्धा खूप चांगलं राहील. मात्र वरिष्ठ किंवा सहकर्मी यांच्याबरोबर थोड्या प्रमाणात मतभेद असेल. अर्थात हे जे मतभेद आहेत हे सरळ सरळ दिसून येणार नाहीत. खास करून या महिन्याच्या 20 तारखेनंतर अशा प्रकारच्या काही गोष्टी येतील त्याच्यामुळे थोडंसं तुमचं मन दुखावल्यासारखं होईल, कारण तुमचं जे मन आहे हे छोट्या मोठ्या कारणामुळे जास्त विचार करणार आहे. तर तशाच प्रकारचा अनुभव येईल, परंतु काळजी करू नका. अशा अनुभवामुळे फारसा त्याचा परिणाम तुमच्या करिअरवरती होणार नाही, त्याच्यामुळे तशी काय काळजी करू नका. एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये बराचसा संपूर्ण महिना तुमच्यासाठी उपयुक्त असेल, चांगला असेल. थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या आणि पैशाचे जे व्यवहार आहेत त्याकडे थोडंसं बारीक लक्ष देणं गरजेचं राहील. या महिन्याचे जे योग आहेत, ग्रहयोग, त्या संदर्भात सांगायचं झालं तर दिनांक 4 तारखेला शुक्र आणि हर्षाची युती तुमच्या व्ययस्थानामध्ये होणार आहे. ही युती थोडीशी महत्त्वपूर्ण आहे. अनावश्यक अनपेक्षित खर्च जास्त प्रमाणात घडवेल, त्यावरती कंट्रोल करा. त्याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे छोट्या मोठ्या कारणामुळे तू मैमे किंवा चहाच्या कपातले वादळ वगैरे म्हणतो अशा प्रकारचे काही अनुभव तुमच्या समोर येऊ शकतील. या महिन्यातला सगळ्यात महत्त्वपूर्ण अशुभ फलदायी ग्रह तुमच्या राशीकरता म्हणजे मिथुन राशीकरता तो आहे मंगळ केतूची युती. ती तुमच्या तृतीयात होणार आहे. ही गोष्ट सुद्धा थोडीशी महत्त्वपूर्ण राहील. खास करून तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास, शारीरिक दुखणी ही डोकं वर करू शकतील. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून लांब राहणं गरजेचं राहील. ही गोष्ट म्हणजे या 2-3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असणार आहेत. याचप्रमाणे या महिन्यामध्ये शुक्र आणि मंगळाचा केंद्रयोग सुद्धा होणार आहे. 23 तारखेला शुक्र जो की तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतोय आणि जो मंगळ तुमच्या तृतीयात भ्रमण करतोय, दोघांचा केंद्रयोग होणार आहे. अर्थात या केंद्रयोगाचा सुद्धा परिणाम असाच असणार आहे की थोडंसं तुमच्या खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. खर्चाच्या संदर्भातले जे त्रास आहे थोडेसे जास्त जाणवतील किंवा या दरम्यान इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत थोडीशी काळजी घ्या. ही गोष्ट महत्त्वपूर्ण राहील. या महिन्याच्या 31 तारखेला रवी आणि बुधाची युती तुमच्या द्वितीय स्थानामध्ये होणार आहे. ही जी युती आहे तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. संपूर्ण महिन्यामध्ये थोडंसं खर्च थोडेसे जास्त झाले, पैशाची जरा तुम्हाला उणीव असेल, परंतु या महिन्याच्या शेवटची जी तारीख आहे 31 तारीख या दरम्यान होणारी रवी बुधाची युती यामधून तुम्हाला बाहेर काढेल आणि पैशाचे जे स्रोत आहेत हे परत पूर्वीसारखे व्यवस्थितपणे चालू होतील. तर त्या संदर्भात काळजी करू नका. या महिन्याची जी पौर्णिमा आहे गुरुपौर्णिमा ती आहे 10 तारखेला आणि जी अमावास्या आहे ती असणार आहे 24 तारखेला. तर साधारण पौर्णिमा आणि अमावस्याच्या दरम्यान आपण थोडेसे जास्त भावनातीत होतो आणि भावनातीत होऊन घेतलेले निर्णय चुकतात. कमिटमेंट, प्रॉमिसेस किंवा विवादापासून सुद्धा लांब राहणं गरजेचं राहील. मानसिक किंवा साधारण आपण जास्त प्रमाणात इमोशनल असतो, त्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टी होऊ शकतात. त्यांचे त्रास तुम्हाला भोगावे सुद्धा लागू शकतील. तर या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. एकंदरीत सांगायचं झालं तर हा संपूर्ण महिना साधारणतः तुमच्या अपेक्षेप्रमाणे असेल. फक्त अर्थ किंवा आर्थिक संदर्भात आणि थोडासा शारीरिकच्या संदर्भात काळजी घ्या. गुरु जो की तुमच्या राशीमध्ये भ्रमण करतो हा तुम्हाला सर्व प्रकारे सपोर्टिव्ह असणार आहे. तर मित्रांनो हे होतं मिथुन राशीचं जुलै 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.